नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला नॅमेटोड हा सर्वच प्लॉटमध्ये दिसून येत आहे। तर आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी होणार आहे की नॅमेटोड आपण कसं ओळखलं पाहिजे त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। त्याचबरोबर त्याच्यावरती आपण कंट्रोल कसं मिळवलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग शेतकरी मित्रांनो, आपण नॅमेटोड तुम्हाला दाखवतो मी। आता समजा आपण एक आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। आता हे जे आल्याचं जे बेट आहे, तर एक मिनिट जवळ या बरं। हे जे बेट आहे समजा, तर या बेटचा जो नॅमेटोड आहे तर तो आपल्याला असं चेक करायचं आहे। ही जी मूळ आहे समजा, जे मूळ आलेले असत्या, तर जी तंतमूळ आहे आपण एक उपटून घेऊ तिला। ही जी तंतमूळ असते बारीक 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 बारीक, तर त्यावरती जे एक गाठा आलेले असता, पूर्णपणे जे एक असे बारीक 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 गाठा आलेले असत्या। तर त्या जे आहे का आपण ते बघणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर दुसरीकडे आपण बघू आणखीन वाटते का काही। इथे तर काहीच वाटत नाही शेतकरी मित्रांनो, आळे उमणीत तर नाहीच समजा, पण नॅमेटोडचा पण जो आहे का काहीच प्रादुर्भाव झालेला नाही आहे। पूर्ण प्लॉट आहे। जे तंतमुळं असते समजा शेतकरी मित्रांनो, जी बारीक मुळं असते त्याच्यावरती बारीक बारीक डॉट झालेले असतात, गाठा दिसलेले असतात। तर यामध्ये जे आहे का कुठल्याच प्रकारचं जे आहे का नॅमेटोड आलेलं नाही आहे, गाठा आलेलं नाही आहे। तर आपलं प्लॉट आपण जे आहे का असंच चेक करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटोड आलेला आहे की नाही आलेला आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्या प्लॉटवरती नॅमेटोड येत असतो तर तेव्हा हा जो शेंडा चालू आहे समजा, किंवा त्याची जी वाढ चालू आहे तर ती पूर्णपणे जी आहे का थांबलेली असते। त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जे आहे का पिवळापणा वगैरे, त्याचबरोबर पिवळापणा, त्यानंतर करपा आणि प्लॉटची जी हाईट आहे तर ती जी आहे का थांबत असते। तर अशा आपल्या प्लॉटमध्ये असं जर प्रॉब्लेम आपल्याला जर जाणवत असेल, पिवळापणा जास्त येत असेल, पिवळापणा जात नसेल, करपा जात नसेल, त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जे शेंडा त्याची जी वाढ आहे ती जर थांबलेली असेल, तर आपण आपल्या प्लॉटचं जे आहे नॅमेटोड चेक करणं खूप गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्या प्लॉटमध्ये जर नॅमेटोड जास्त प्रमाणामध्ये जर आलेलं असेल तर आपलं कमीत कमी 15 ते 20% आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते, आपला लॉस होऊ शकतो। तर त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला नॅमेटोड चेक करणं जे आहे का गरजेचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती कंट्रोल आपण कसं मिळवलं पाहिजे, तर याच्या आधीच्या पण आपण व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा केली होती। आणि त्यानंतर आताही तुम्हाला सांगणार आहे। याच्यासाठी समजा कार्बोफ्युरॉन 3% ग्रॅन्युअलमध्ये असतं समजा ते, तर ते साधारणपणे आपण बेसल डोसमध्ये एकरी 5 ते 10 किलोपर्यंत आपण त्याला घेऊ शकतो आणि त्याला आपण बेसल डोसमधून आपल्या नॅमेटोड आपण कंट्रोल करू शकतो। त्याचबरोबर जर समजा आपल्याला जे फ्युरी असते समजा कार्बोफ्युरॉन, त्याला आपण एक रात्र पाण्यामध्ये भिजू घालून त्याला वाळू असते समजा, वाळूला कोटिंग केलेली असते कार्बोफ्युरॉनची, तर ती जे त्याचा जो पाण्यामध्ये जे आर्क उतरलेलं असतं समजा, तो आपण ड्रिप इरिगेशन थ्रू जरी सोडला आपण समजा, तर त्यामुळे पण आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याच्यावरती आपण कंट्रोल मिळवू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं आहे कार्बोसल्फान। कार्बोसल्फान आपण एक साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी आपण 1 लिटरपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो केमिकलमध्ये। फ्युरी पण कार्बोफ्युरॉन, तर त्याचं पण समजा आपल्याला आपण त्याचा वापर करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे ते आपण बायोलॉजिकलमध्ये आपल्याला त्याला जर कंट्रोल करायचं असेल जैविकमध्ये, तर पैसेलोमायसिस नावाची बॅक्टेरिया मिळत असते, त्याचा आपण वापर करून आपल्या प्लॉटमध्ये जर आपण त्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपण त्याचा वापर केला तर एकदम चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये आपण कंट्रोल मिळवू शकतो। त्यानंतर चौथी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, चांगल्या कंपनीची नीम ऑइल। नीम ऑइलने पण एकदम चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला नॅमेटोडवरती आपण त्याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो। त्यानंतर मार्केटमध्ये बऱ्याचशा औषधी आहे, जसं बायर कंपनीचे वॅल्यूम प्राईम झाले, बऱ्याचशा कंपन्यांचे औषधी आहे। त्यानंतर स्वरूपचे पण टेलॉस नावानी आहे, विटोनिमा नावानी आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपन्यांचे जे आहे का औषधी आहे, त्यांचा तुम्ही वापर करून एकदम चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमधील जो सूत्रकृमी नॅमेटोड आलेला आहे तर तो आपण कंट्रोल करू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये आपण चांगल्या प्रकारे वाढ करू शकतो। त्याचे प्रामुख्याने कारण तुम्हाला जे सांगितलं ते व्यवस्थित लक्षामध्ये राहून द्या।
आपण नॅमेटोड कसं चेक करायचं ते पण व्यवस्थित राहून द्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये जर नॅमेटोड यायला असेल तर नॅमेटोड कंट्रोल होण्यासाठी ज्या औषधी आपण वापरणार आहे त्यांचा तो वापर करायचा आहे. त्याचबरोबर ते झाल्यानंतर एक 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला जे आहे का ह्युमिक ॲसिड चांगल्या कंपनीचे आपल्याला ते द्यायचे आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटमधील जो नॅमेटोड आलेला आहे तो आपण चांगल्या प्रकारे त्याला कंट्रोल करू शकतो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आल्याच्या प्लॉटमध्ये सूत्रकृमी नॅमेटोड आपण कसं चेक केलं पाहिजे व त्यावरती आपण कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक जरूर करा आणि तुमचे जर शेतकरी मित्र असेल तर त्यांना पाठवण्यासाठी शेअर करण्यासाठी मदत करा. धन्यवाद.